महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीत कोण प्रमुख दावेदार आणि शर्यतीत कोण? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असा आहे. सध्या महायुती 225 जागांवर तर महाविकास आघाडी 55 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 8 जागांवर आघाडीवर आहेत. चित्र पुरेसं स्पष्ट आहे. 15व्या विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता असणार आहे. अर्थातच आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे तो मुख्यमंत्रीपदाचा. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांपैकी कुणाला मुख्यमंत्रीपद मिळणार आणि कोण उपमुख्यमंत्रीपदी राहणार हा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. तेच आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये. एकनाथ शिंदे आपलं मुख्यमंत्रीपद सोडणार का? देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याची सत्ता सोपवली जाणार की भाजप आपल्या पक्षातील एखाद्या नव्या चेहऱ्याला पुढे करणार? काहीतरी वेगळा धक्का म्हणून अजित पवार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा वेगळा डाव महायुती टाकेल का? सध्या नाना प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नेमकं कोण आहे आणि कुणाच्या हातात मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली जाऊ शकते याचा हा धांडोळा. खरं तर निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दोन्हीही आघाड्यांकडून जाहीर करण्यात आलेला नव्हता. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यावरून मोठी धुसफूसही दिसून आली होती. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे येण्यास उत्सुक होते. खरे मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या उर्वरित दोन्ही पक्षांनी तसं होऊ दिलं नाही. महायुतीमधूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नव्हता. मात्र त्यांच्यामध्ये याबद्दलही धुसफूस निवडणुकीपूर्वीच दिसून आली नाही. आता सध्याचे आकडे पाहता भाजपला स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेण्यामध्ये सध्या तर अडचण दिसत नाहीये. मात्र पुढच्या काळात मुंबईसह राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी चेहरा नवीन आणायचा की आहे तोच चेहरा तात्पुरता ठेवून तो नंतर बदलायचा अशी एक शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मराठा आरक्षणाचा निर्णय न्यायालयातून येणं आणि यासाठी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे. दुसरी शक्यता म्हणजे फडणवीसांची पुन्हा येईंची प्रतिज्ञा पूर्ण करू देणे आणि तिसरी शक्यता म्हणजे भाजपचाच मुख्यमंत्री करायचा पण नवा चेहरा द्यायचा आणि फडणवीसांना केंद्रात घ्यायचं. यातील एकनाथ शिंदे आणि फडणवीस या दोघांपैकी कोणीतरी एक मुख्यमंत्री होईल असं वाटतंय. आता यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ह्या दोनपैकी कोणाला मुख्यमंत्री होताना आपण पाहताय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि माहिती कशी वाटली ते देखील आम्हाला कळवा. कुठल्या प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.